प्राईम स्पॉटवरती स्नॅक सेंटर असून पण दादा बंद करायचा विचार करत होते ते स्नॅक सेंटर. मग त्या संदर्भात ते आपल्याला भेटायला आले होते. लोहगावमध्ये त्यांचं एकदम प्राईम स्पॉटला स्नॅक सेंटर आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर सेल्सचा रेशो तिथे अडखळतोय. मग नक्की काय इश्यू होते, तर काही वास्तू रिलेटेड अडचणी होत्या, त्या आपण त्यांना गाईड केल्या, बेसिक ज्या होत्या त्या. एकंदरीत जर बघायला गेलं तर सेल्स कशामुळे अडकून पडलाय, किती होतोय, स्टाफ सॅलरी किती आहे, ते किती तिथं लक्ष देतात नाही देते. स्विगी झोमॅटोचे लॉग इन्स त्यांनी केले नव्हते, त्याच्यावरती कशा प्रकारे आपण चांगलं असं काम करू शकतो, सेल बूस्ट करू शकतो, त्याबद्दल पण आपण गाईड केलं. मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, कारण एक काळ होता की ज्यावेळेस मार्केटिंग करणं गरजेचं नव्हतं. एक रेस्टॉरंट आणि किंवा कॅफे किंवा स्नॅक सेंटर इझिली चालायचं, पण आताची केस अशी आहे की मार्केटिंग ही करावंच लागते, त्याशिवाय सेल्सच नाहीये. मग एकंदरीत त्या पद्धतीत कसं आपण मार्केटिंग केलं पाहिजे, कोणत्या वेनी आपण व्हिडिओज बनवल्या पाहिजे किंवा टाकल्या पाहिजे, याबद्दल आपण त्यांना गाईड केलं. स्टाफ किती असला पाहिजे, त्यांचं जे किचनचं रिअरेंजमेंट होती ती आपण करून दिली. बाहेरच्या साईडला फ्रंट फेसिंगला स्नॅक सेंटरमध्ये काय काय असलं पाहिजे जेणेकरून सेल्स वाढन, अशा सगळ्या गोष्टींवरती एंड टू एंड आपण त्यांना गाईड केलं. त्यामुळे त्यांच्या डोक्यातला एक भय कमी झाला की नाही, आपल्याला बंद करायचं नाही, आपल्याला चालवायचं आणि नक्कीच चांगल्या रीतीने चालवायचं आणि चांगला सेल्स 100% तर सेल्स रिलेटेड जे काही फॉर्म्युले वगैरे होते आपले, ते आपण त्यांना सांगितले की कशा प्रकारे ते चांगला सेल्स ओढू शकतात आणि त्यांचा निरोप घेतला. व्हिडिओ उद्या, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.